ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि बातमी पुण्यात नाही। भारतातील पहिला सार्वजनिक गणपती भाऊसाहेब रंगारी गणपतीचा उत्सव मांडवामध्ये आगमन झालेलं आहे। तर जया किशोरी यांच्या हस्ते भाऊसाहेब रंगारी गणपतीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि ही थेट दृश्य आपण बघतोय। जया किशोरी यांच्या हस्ते ही पूजा करण्यात आलेली होती तेव्हाची आणि भारतातला पहिला सार्वजनिक गणपती अशी ही भाऊसाहेब रंगारी गणपतीची ओळख आहे। यत्पूर्वं यददुः कथिताव्यग्रभयन्न मुखं किमस्यासीत् किं माहु किमूरूपादा उच्यते नानाविधपत्रं समर्पयामि महागणाधिपतये नमः सिद्धिविनायकाय नमः। एक जया किशोरी यांच्या हस्ते ही पूजा अर्चना पार पडलेली आहे। प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम जो आहे तो पार पडलेला आपण पाहतोय। अतिशय उत्तम अशा प्रवचनकार गायिका अशी त्यांची ओळख आहे आणि याच जया किशोरी यांच्या हस्ते खास अशी पूजा आणि प्राणप्रतिष्ठा भाऊसाहेब रंगारी गणपतीची झालेली आहे। एकीकडे आपण बघतोय लोकमान्य टिळकांनी इंग्रजांविरोधात आणि इंग्रजी राजवटीविरोधात जुलमी राजवटीविरोधात आवाज उठवण्यासाठी आणि सगळ्यांना एकत्रित येण्यास बंदी घातलेल्या या अर्थातच इंग्रजांना धडा शिकवण्यासाठी म्हणून गणेश उत्सवाचं रूपांतर हे सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये केलं आणि या सार्वजनिक गणेशोत्सवाचं हे रूपांतर आता अर्थातच एका महोत्सवात झालेलं आहे। जया किशोरी यांच्या हस्ते ही पूजा पार पडतानाची दृश्य आपण पाहतोय। जया किशोरी यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणात आपण बघतो की तरुण वर्ग हा अध्यात्माकडे आकर्षित झालेला आहे, कारण त्यांची प्रवचनाची पद्धत, बोलण्याची पद्धत आणि अध्यात्म हे कसं तरुणांसाठी जास्त गरजेचं आहे, त्याच्यासाठी वय वाढण्याची वाट पाहण्याची गरज नाही हे वारंवार जया किशोरी यांनी आपल्या बोलण्यातनं सांगितलेलं आहे। आपल्या अतिशय मधुर वाणीतनं या गोष्टी त्या अक्षरशः निदर्शनास आणून देतात आणि अनेकांना सन्मार्गाला लावण्याचं काम जया किशोरी यांनी केलेलं आहे। आणि आपण म्हणूनच बघतोय पुण्यातील अतिशय प्रसिद्ध असा हा भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचा हा संपूर्ण परिसर आहे, जिथे हे सगळे तरुण उपस्थित आहेत। बाहेर प्रचंड मोठा जनसमुदाय आहे। गणेशाची प्राणप्रतिष्ठा होत असतानाची ही थेट दृश्य आपण पाहतोय।